श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात रोज या वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने सर्व घरावरील संकटे दूर होतात. व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने सर्व घरावरील संकटे, घरातील अडचणी, घरावरील दुःख दूर होतात. यावेळेस व्यंकटेश स्तोत्र नक्की वाचा. मंडळी, अधिक महिना सुरू झालेला आहे. 17 मे पासून अधिक महिना सुरू झालेला आहे आणि 15 जूनपर्यंत अधिक महिना असणार आहे. आपल्याला जेवढे दिवस या अधिक महिन्यात मिळतील सेवेसाठी, उपासनेसाठी, देवाची पूजा अर्चना करण्यासाठी तेवढे दिवस मौल्यवान समजावे. आता अधिक महिना तर सुरू झालेला आहे, म्हणून पहिल्या दिवसापासून आपल्याला ही सेवा करणं तर शक्य नाही. कारण हा व्हिडिओ तुम्ही लेट बघत आहात. तरी तुम्ही जेवढे तुम्हाला दिवस मिळतील, 10 दिवस, 15 दिवस, 8 दिवस, 5 दिवस, जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस तरी तुम्ही रोज हे व्यंकटेश स्तोत्र यावेळेस नक्की वाचा. आता अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखला जातो. म्हणजेच हा विष्णूचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून या महिन्यात जेवढी होईल तेवढी विष्णूची सेवा करावी, विष्णूची पूजा अर्चना करावी आणि जिथे विष्णूची पूजा होते तिथे माता लक्ष्मी नक्की येते. म्हणून मित्रांनो, रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र संध्याकाळी देवघरासमोर अगरबत्ती, दिवा लावून व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. तर रोज संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राची एक छोटीशी पोथी मिळते, ती तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन गुगलवर तुम्ही वाचू शकता. ॲमेझॉनला सुद्धा ही पोथी मिळते किंवा PDF फाईलसुद्धा मिळते. गुगलवर तुम्ही फक्त व्यंकटेश स्तोत्र टाकलं तरी तुम्हाला ते मिळेल, तिथून तुम्ही वाचलं तरी चालेल. त्याचप्रमाणे यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र मिळेल. तुम्ही नक्की रोज संध्याकाळी ही सेवा करा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून संध्याकाळी ही सेवा नक्की सुरू करा. ही सेवा तुम्ही 14 जूनपर्यंत रोज संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.